नमस्कार, जेकेएन हिंदी न्यूज में आपका फिर से स्वागत है। राष्ट्रीय समाज पक्ष ने जिल्हा अधिकारी कार्यालय के सामने अपनी मांगों को लेके आंदोलन समाज पक्षातर्फे आज अकोला जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर जे धरणे एक दिवसीय धरणे आंदोलन देण्यात येत आहे त्याचं उद्दिष्ट असं आहे की सरकारतर्फे आधार संचय किट आणि सरकार मान्य सेतू केंद्र जे वाटप केलेलं आहे ते नियमावलीप्रमाणे ज्या लाभार्थ्यांना भेटत होतं त्यांना भेटलं नाही आणि जे लाभार्थी ते त्याच्यामध्ये बसले त्यांना ते वाटप करण्यात आलं। ज्या अधिकाऱ्यांनी हा भ्रष्टाचार केला त्या अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी आणि याच्यावर एक समिती नेमून याची चौकशी व्हावी याकरता हे आंदोलन देण्यात येत आहे। अन्यथा याच्यावर जर कारवाई झाली नाही तर राष्ट्रीय समाज पक्षातर्फे खूप मोठं असं तीव्र आंदोलन छेडलं जाईल। हे आजचं जे धरणे आंदोलन आहे हे जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने आम्ही इथे सुरू केलेलं आहे। विनोद दिलावर, जेकेएन न्यूज, मुंबई से।